सुखासाठी करशी तळमळ तरी तू पंढरीशी जाय एक वेळ। करे मापा करू मला भोग करे मापा करू सुखासाठी करशी तळमळ तरी तू पंढरीशी जाय एक वेळ। नमस्कार मंडळी, कशात सर्वजण? मी जीवन, आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। आज अक्षय तृतीया, 3.5 मुहूर्तापैकी आज एक मुहूर्त जो असतो तो म्हणजे अक्षय तृतीया। आणि अक्षय तृतीये निमित्ताने दरवर्षी म्हणजेच आज जवळजवळ 20वें वर्ष झालेलं आहे आपल्या या श्री विठ्ठल मंदिराला सुद्धा। आणि या ठिकाणी दरवर्षी यांच्या म्हणजेच आपले जे सगळे सदस्य आहेत मुळगाव कोळीवाड्यातले सगळे सदस्य आपल्याला पाहायला मिळतात। आणि कोळीवाड्यातला हा जो सप्ताह आहे त्याला 20 वर्ष झालेले आहेत। आणि आज अक्षय तृतीयेच्या निमित्ताने या ठिकाणी सप्ताह असतो दरवर्षी। काल सप्ताहाला सुरुवात झाली आणि उद्या काला असणार आहे। काल्याचं कीर्तन या ठिकाणी विविध ठिकाणाहून कीर्तनकार सुद्धा येतात आणि या ठिकाणी कीर्तन सुद्धा असतं। आणि छान रूप, हे लावण्यवती रूप आपल्याला विठू माऊलींचं आणि आई रुक्मिणी मातेचं सुद्धा पाहायला मिळत आहे। आणि या ठिकाणी म्हणजेच आपल्या या मुळगाव कोळीवाड्यामध्ये भरपूर म्हणजे महाराष्ट्रातूनच नव्हे तर देश विदेशातून आपल्या या विठ्ठल मंदिराला भेट देण्यासाठी येतात। या ठिकाणी आषाढी वारी असो, कार्तिकी वारी असतो आणि हे सगळे जे वारकरी संप्रदायात आपल्याला जे पाहायला मिळतात, हे वारकरी सगळे ते पाहायला मिळतात ते म्हणजे दरवर्षी आळंदी आणि आपल्या पंढरपूरच्या या यात्रेला या आषाढी आणि कार्तिकी निमित्त जात असतात। आणि आज त्या निमित्ताने तुम्हाला सुद्धा आपल्या विठू माऊलीचं, रुक्मिणी मातेचं आणि या सगळ्या गुरुमाऊलींचं, या माऊलींचं आपल्याला जे दर्शन होत आहे। आणि थोड्या वेळात या ठिकाणाहून दिंडी सोहळा निघणार आहे। दरवर्षी अक्षय तृतीया निमित्ताने आज जवळजवळ 20 वर्ष झाले आणि दरवर्षी या ठिकाणी पालखी सोहळा असतो। ही पालखी या ठिकाणी सजवलेली आपल्याला पाहायला मिळते बघा। ही पालखी आपल्याला पाहायला मिळते। इकडे विणेकरी आहेत, विणेकरी माऊली ज्या पाहायला मिळतात आणि भव्य हे मंदिर जे पाहायला मिळत आहे विठू माऊलींचं। आणि इथे दास्यभक्ती आपली हनुमान स्वारी सुद्धा आहे आणि या ठिकाणी गरुड महाराज सुद्धा आहेत बघा। गरुड महाराज आहेत जे पाहायला मिळत आहे। याचं दर्शन मी आपल्याला घडवतोय आणि छान बाहेरचं परिसर सुद्धा पाहायला मिळेल। आता थोड्या वेळात या ठिकाणाहून दिंडी सोहळा जो पाहायला मिळणार आहे। चला तर आपल्या व्हिडिओला तुम्ही बनून राहा आणि मुळगाव कोळीवाड्यातलं हे विठ्ठल मंदिर आणि जे आषाढी एकादशी निमित्ताने दरवर्षी या ठिकाणी कीर्तन असतं आणि कीर्तन नंतर या ठिकाणी आज अक्षय तृतीयेनिमित्त दिंडी सोहळाच सुरुवात होणार आहे, तो सुद्धा पाहायला मिळणार आहेत। हे सगळे माऊली आपले जे वारकरी संप्रदायातले जे माऊली आहेत ते पाहायला मिळतात आपल्याला। इथे जीवना कोळीवाड्यात किंवा आपल्या मुळगाव कोळीवाड्यात यायचं असेल तर श्रीवर्धन एसटी स्टँड पासून अगदी 5 ते 10 मिनिटात तुम्ही ऑटो रिक्षानी या ठिकाणी मुळगाव कोळीवाड्यात येता। आणि माऊलींचं हे भव्य मंदिर जे मी बाहेरून तुम्हाला मी दाखवतो, हे छान असं हे मंदिर आपल्याला पाहायला मिळेल। चला तर आपण दिंडी सोहळ्याचा अनुभव आज घेता येईल, याची देही याची डोळा। चला तर पांडुरंग हरी, रामकृष्ण हरी। आता पालखी सोहळ्याला जी सुरुवात होते ती पाहायला मिळणार आहे। श्रीवर्धनचं मुळगाव कोळीवाडा आणि या ठिकाणी जवळजवळ 20 वर्ष झाली आणि या 20 वर्ष आपल्या या मंदिराला झालेली आहेत। आणि तेव्हापासून ही जी परंपरा जी आपली चालू आहे
झालेली आहे, जी वारकरी संप्रदायाची, आणि अक्षय तृतीयेच्या या मुहूर्तावर म्हणजेच आपल्या या 3.5 मुहूर्तापैकी हा जो मुहूर्त, जो आपला सण असतो आपल्या हिंदू संस्कृतीचा, आणि तोच सण या अक्षय तृतीयेच्या निमित्ताने दरवर्षी या सप्ताहाच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळतो. तो म्हणजे आत्ता आपल्याला जो दिंडी सोहळा पाहायला मिळणार आहे, आणि संपूर्ण हे जे वारकरी संप्रदाय जो आहे या ठिकाणी तो सुद्धा आपल्याला अनुभवता येईल. सर्व हे जे माऊली, हे विविध छोटे माऊलीसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात, पताका घेऊन आहेत, आणि संपूर्ण आपल्या ह्या मुळगाव कोळीवाड्यामध्ये हा दिंडी सोहळा जो फिरणार आहे तो सुद्धा आपल्याला अनुभवता येईल. चला तर आता सुरुवात होते आपल्या या दिंडी सोहळ्याला. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. चला तर हा दिंडी सोहळा आता आपल्याला पाहायला मिळतोय मुळगाव कोळीवाडा, आणि आज अक्षय तृतीये निमित्ताने आपल्या या मुळगाव कोळीवाड्यातल्या विठ्ठल मंदिरापासून हा दिंडी सोहळा संपूर्ण आपल्या या मुळगाव कोळीवाड्यातल्या कीर्तनाला पाहायला मिळेल. बघा, लहान मोठे सगळेजण आपल्या या माऊलीच्या, या ज्ञानोबा तुकारामच्या या अभंगवाणीत दंगलेले सगळेजण पाहायला मिळतात. बघा, छान. बघा, आपण सुद्धा बोलूया आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. सुंदर असा हा दिंडी सोहळा दरवर्षी आपल्या या मुळगाव कोळीवाड्यामध्ये अक्षय तृतीये निमित्ताने जो पाहायला मिळतो आपल्याला. खरंच याची देही याची डोळा आपल्याला हा संपूर्ण सोहळा आता पाहायला मिळणार आहे. बघा, संपूर्ण मुळगाव कोळीवाडा सुद्धा या निमित्ताने आज आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी मंदिर जे पाहायला मिळतंय, छान भव्य मंदिर, आणि मंदिराच्या समोर विविध ठिकाणाहून आलेले हे कीर्तनकार या ठिकाणी कीर्तन करत असतात. असं हे आपल्या विठुमाऊलींच्या मंदिराचं हे प्रांगण जे पाहायला मिळतंय. चला तर हा दिंडी सोहळा आता पुढे पुढे चाललेला पाहायला मिळतोय. या ठिकाणी भाविक आपल्याला पाहायला मिळतील दिंडी सोहळ्याचा आनंद घेताना, आणि या ठिकाणी आरती आणि पूजा करताना सर्व भाविक सुद्धा आपण या ठिकाणी पाहतोय. बघा, ज्ञानोबा तुकारामच्या या गजरामध्ये हा दिंडी सोहळा हळूहळू आता पुढे सरकतोय. भगवंताचं जे नामस्मरण आहे, ज्ञानोबा तुकाराम, आणि खरंच नामस्मरणे तरती सर्व काही, आणि या उक्तीप्रमाणे सर्व हे वारकरी संप्रदाय जो एकजुटीने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो दरवर्षी. मी मगाशीच सांगितलं, आज जवळजवळ 20 वर्ष हा सप्ताह असतो या ठिकाणी, आणि हा सप्ताह आणि आज अक्षय तृतीयेच्या निमित्ताने हा दिंडी सोहळा असतो. चला तर सर्वजण, सर्व भाविक जे पाहायला मिळतात ज्ञानोबा तुकारामच्या या गजरामध्ये हळूहळू दिंडी सोहळा हा पुढे पुढे सरकतोय. पुन्हा एकदा आपण विनेकरी जे आहेत यांचं दर्शन करणार आहोत. खरंच हा सुंदर सोहळा जो आज अनुभवात मिळतो आपल्याला. बघा, सर्व घरातून या पालखीची आणि विनेकरांची जी पूजा केली जाते ती सुद्धा पाहायला मिळते.
तुकाराम तुकाराम ज्ञानोबा तुकाराम 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 ज्ञानोबा संपूर्ण भक्तिमय वातावरणात हा दिंडी सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय बघा. घरोघरी आपल्या या दिंडी सोहळ्याची पालखीची आरती केली जाते. इकडे सुद्धा महिला भाविक आपल्याला पाहायला मिळतात बघा. आणि पालखीसाठी या ठिकाणी बघा एक आसन दिलं जातं, ते आसन सुद्धा पाहायला मिळत आहे. आणि आमची भीमा आजी सुद्धा आहे बघा. भीमा आजी आई आपले आका आहे आणि सर्व भाविक आपल्याला पाहायला मिळतात. आपल्याला सगळे भाविक आपण पाहतोय की आज या पालखीची आणि दिंडी सोहळ्याची दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतात की पालखी आपल्या दारी येईल आणि या पालखीची माऊलींची मी थोडीशी तरी सेवा करेन या आशेने सर्व भाविक बघा घरोघरी आरती घेऊन आपल्याला पाहायला मिळतात. आणि ज्ञानोबा माऊली तुकारामच्या या गजरामध्ये आपल्याला हा संपूर्ण दिंडी सोहळा पाहायला मिळतोय. संतांचे उत्तर संतांचे खरंच माऊलींची एक पंक्ती आहे बघा आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी की ब्रह्मा हा विठ्ठल माया ही रुक्मिणी काय उभा विटेवरी. बघा या ठिकाणी विनेकरी महाराज सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात बघा. छान घरोघरी भगवंताची म्हणजे आतुरतेने वाट पाहताना हे सगळ्या माऊली पाहायला मिळतात. आमची पिंकीदाई सुद्धा आहेत या ठिकाणी. सर्व भाविक तर आपण पाहतोय हा सोहळा आज आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या या नैने अश्रूने आपण याची देही याची डोळा हा पालखी सोहळा जो पाहायला मिळतोय आपल्याला. खरंच विविध ठिकाणाहून आज भाविक जे सदस्य बघा या मंदिर ट्रस्टीचे सदस्य असो, मुळगाव कोळीवाड्यातले सदस्य असो, जे मुंबई पुण्या निमित्ताने कामानिमित्ताने सगळीकडे असतात ते आज या ठिकाणी माऊलींच्या या अक्षय तृतीये निमित्ताने या पालखी सोहळ्यात आणि या सप्ताहानिमित्ताने दरवर्षी पाहायला मिळतात. यंदाचं आपलं 20वं वर्ष जे पाहायला मिळतंय. जवळजवळ 20 वर्ष आज माऊलींची या ठिकाणी सेवा केली जाते. सर्वजण वारकरी संप्रदायातले हे सगळे माऊली आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी सुद्धा पालखीची आरती करताना आपण महिला भाविक पाहतोय. इकडे सुद्धा आपण मुळगाव कोळीवाड्यातले हे जे सगळे सदस्य आहेत हे माऊली आहेत जे पाहतोय आपण. खरंच हा दिंडी सोहळा जो पाहायला मिळतोय आपल्याला संपूर्ण मुळगाव कोळीवाडा या निमित्ताने आपण पाहतोयच. चंद्रकांत काका सुद्धा आहेत बघा या ठिकाणी प्रसादाचं वाटप करताना सगळेजण पाहायला मिळत आहेत. इकडे आपल्याला आता निळकंठ सुद्धा आपण लग्नाचा व्हिडिओ या ठिकाणी काढला होता. निळकंठच्या सगळे धरणकर कंपनी आहेत बघा. चौलकर निळकंठ आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपण छान असा लग्नाचा व्हिडिओ सुद्धा निळकंठचा काढला होता. चला संपूर्ण मुळगाव कोळीवाडा तर पाहतोय पुन्हा एकदा आपण. विणेकरांची या ठिकाणी पूजा आरती करताना या महिला भाविक पाहायला मिळतात. छान अशा अभंग वाणीतून आपल्याला हा दिंडी सोहळा अनुभवता येतोय.
चल भोगे करे मापा चल भोगे करे मापा चल भोगे करे मापा चल भोगे करे मापा आगा गेला जीना गेला भाग गेला जीना गेला भाग गेला जीना गेला भाग गेला जीना गेला आगा गेला जीना गेला भाग गेला जीना गेला भाग गेला जीना गेला भाग गेला जीना गेला आगा गेला गेला मंगल आगा गेला गेला आगा गेला गेला मंगल आगा गेला गेला आगा गेला जीना गेला भाग 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 गेला जीना गेला कृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण हरे नाथ नारायण वासुदेव 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 कृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण वासुदेव नाथ नारायण
ज्ञानोबा तुकाराम 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 ज्ञानोबा या ठिकाणी आपल्याला अजून एक आवर्जून सांगतो म्हणजे नत्या काका बघा या माऊलीच्या या नामस्मरणात दंग होऊन बघा पायाने चालता येत नाही पण या दिंडी सोहळ्यात दरवर्षी यांचा सहभाग असतो असे आमचे नत्या काका आहेत हे आमच्या बाबांचे एक खास मित्र नत्या काका आणि या वारकरी संप्रदायाच्या आणि या भगवंताच्या या नामस्मरणात ज्ञानोबा तुकारामच्या या गजरामध्ये आपल्याला हा दिंडी सोहळा आता होळी जवळून पुढे पुढे सरकताना पाहायला मिळतोय बघा खरंच हे माऊली जे पाहायला मिळतात आपल्याला ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम माऊली तुकाराम माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम
ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली विठ्ठल माझा विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठलाचा ज्ञानोबा तुकारामच्या या गजरामध्ये दिंडी सोहळा हळूहळू पुढे सरकत बघा आपल्या श्रीवर्धनच्या दांडे विभागातील 5 रस्ता या चौकाजवळ आलेली आहे. आपलं मित्र कैलासवासी श्री महेंद्र विद्याधर पोलेकर 5 रस्ता चौक या ठिकाणी हा दिंडी सोहळा जो आलेला आहे तो पाहायला मिळतो आपल्याला. हरिनामाचा हा नामघोष घेत घेत हा दिंडी सोहळा हळूहळू पुढे सरकताना बाल गोपाळ आणि बघा लहान माऊली आणि वयोवृद्ध सुद्धा माऊली या ठिकाणी या दिंडी सोहळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. श्रीवर्धनचा दांडा विभागातील 5 रस्ता या ठिकाणी हा सोहळा जो आलेला पाहायला मिळतो आणि या ठिकाणी सुद्धा महिला भाविक आपल्याला पाहायला मिळतात. दिंडीची वाट पाहत आहेत, पालखीची वाट पाहत आहेत आणि आरती घेऊन उभे असताना या माऊली आपल्याला पाहायला मिळतात. बघा सुंदर असा हा विठुनामाचा गजर करत करत हा मुळगाव कोळीवाड्यातून विठ्ठल मंदिरातून निघालेला हा सोहळा आता श्रीवर्धनच्या या 5 रस्ता म्हणजे आपला मित्र कैलासवासी श्री महेंद्र विद्याधर पोलेकर 5 रस्ता चौकामध्ये आलेला हा दिंडी सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. खरंच वारकरी संप्रदाय आणि श्रीवर्धनकर या दिंडी सोहळ्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळतात. चला आपण सुद्धा नामघोष घेऊया. ज्ञानोबा तुकाराम. Ah
हरिनामाचा झेंडा रोविला गजर हरिनामाचा झेंडा रोविला वाळवंटी चंद्रभागेच्या काठी गाव मारला 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 गजर हरिनामाचा झेंडा रोविला वाळवंटी चंद्रभागेच्या काठी गाव मारला वाळवंटी चंद्रभागेच्या काठी गाव मारला वाळवंटी चंद्रभागेच्या काठी गाव मारला. सुंदर असा हा सोहळा आपल्याला आज या आपल्या मुळगाव कोळीवाड्यामध्ये अक्षय तृतीयेच्या निमित्ताने पाहायला मिळते. आपल्या काकू वगैरे छान या अभंग ज्ञानोबा तुकारामच्या या गजरामध्ये सर्व महिला भाविक या ठिकाणी बघा एका तालावर नाचताना आपल्याला पाहायला मिळालं. संपूर्ण हा मुळगाव कोळीवाडा आपल्याला पाहायला मिळाला. आपलं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि या ठिकाणी आज 20वे वर्ष आणि दरवर्षी या ठिकाणाहून हा दिंडी सोहळा संपूर्ण आपल्या मुळगाव कोळीवाड्यामध्ये फिरतो. संतांच्या उक्तीप्रमाणे बघा नामस्मरणे तरती सर्व काही. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांनी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे की नामस्मरण करत राहा आणि नामस्मरणाने तुम्ही हे भवसागर तरुण जा. असा हा सुंदर सोहळा आज आपल्याला याची देही याची डोळा आज आपल्या मुळगाव कोळीवाड्याचा हा सुंदर सोहळा दिंडी सोहळा पाहायला मिळाला. या ठिकाणी
सर्व भाविक माऊली सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. आपल्याला हा सोहळा कसा वाटला तो कमेंट्स करून जरूर पाठवा. आपल्या कमेंट जरुरीच्या आहेत. आणि असेच पारंपरिक सण नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर अजून सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा. बोला ज्ञानोबा माऊली तुकाराम. Radhe